नमस्कार. मी दिविजा आपल्या सर्वांचं स्वागत करते फिटनेस नॅचुरोच्या या नवीन शोमध्ये. ह्या शोमध्ये आपण भेटणार आहोत अशा रत्नांना ज्यांनी फिटनेस नॅचुरो बाय रेश्मा यांच्या मदतीने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेत. कारण वेट लॉस हे फक्त वजन कमी करण्याचीच गरज नाही, परंतु एक हेल्दी लाईफस्टाईलची सवय आहे. तर मग ह्याच विचारांनी जोडलेले आपले क्लायंट्स आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत त्यांचे हे अनुभव. तर आजच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत एका IT प्रोफेशनलला, ज्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन करून ते आता एक फिटनेस एन्थुझियास्टही आहेत. तर मग स्वागत करूयात आपण पंकज मुळे सरांचं. नमस्कार. मी पंकज मुळे. मी 12 वर्षापासून ॲज अ IT प्रोफेशनल काम करतोय. सध्या व्होडाफोन इंटेलिजंट सोल्युशन इथे ॲज अ सीनियर मॅनेजर कार्यरत आहे. ओके. मग IT प्रोफेशनल म्हटलं की सगळं काम आपलं स्क्रीन समोरच असेल. तर मग तुमचं वजन वाढण्याचं नेमकं कारण तेच होतं का अजून काही? एक्झॅक्टली. माझं वजन वाढण्याचं कारण तेच आहे सेडेंटरी लाईफस्टाईल. आमचं काम बसून असल्यामुळे ते बसून-बसून वजन वाढतच चालतं. बरोबर. तर मग तुम्ही म्हणालात की 12 वर्षांपासून तुम्ही या फील्डमध्ये आहात आणि प्लस कोविड. सो ते पण एक निमित्त होतं का? कोविड हेच नक्की निमित्त होतं. कारण कोविडमध्ये कुठे बाहेर जाता येत नव्हतं. एक्सरसाइज नाही, जिम नाही, काहीच नाही. आणि बसून-बसून काम असल्यामुळे तेव्हा कामाच्या जास्त स्ट्रेस असल्यामुळे खूप जास्त लाईफस्टाईल चेंज झाली होती आणि दॅट वॉज द रिझन की हे वजन हे खूप जास्त वाढलं गेलं. अच्छा. मग त्याआधी तुम्ही फिटनेसमध्ये काही होता? काही करत होता? जिमला जाणे किंवा कुठे एक्सरसाइज करणे? खूप हेवी नाही, पण मी लाईट जिम ही करत होतो कोविडच्या आधी. अच्छा. पण कोविडच्या वेळेमध्ये ते वजन अल्मोस्ट 100 पर्यंत पोहोचलं होतं. अरे बापरे! मग 100 पर्यंत पोहोचल्यानंतर म्हणजे तेव्हा तुम्हाला जाणीव झाली की आता आपल्याला स्वतःवर काम करायचंय? एक्झॅक्टली. जेव्हा 100 पर्यंत पोहोचलो मला त्याचे फरक सिम्प्टम्स दिसायला लागले, की खूप आळशीपणा येणे. माझी बरोबर. मुलगी आहे 4 वर्षाची. मला म्हणायची, "बाबा खेळ माझ्यासोबत." हं. पण मला दम लागायचा. तिला उचलून घेता यायचं नाही. अरे तर बापरे! दीज वर लाइक रेड फ्लॅग्स टू मी, की आता धिस इज द राइट टाईम, यू शुड वेट लॉस. बरोबर.